नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वारणा नगर इथल्या वारणा समूहाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महाकुंभ स्नानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाकुंभ स्नानाचा लाभ परिसरातील हजारो भाविकांनी घेतला। महाशिवरात्रीचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। पन्हाळा तालुक्यात ही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कोटेश्वर मंदिरामध्ये आज पहाटे कोटेश्वराला महाअभिषेक घालण्यात आला। त्याचबरोबर ओम नमः शिवाय अखंड नामाचा जप करण्यात आला। तसेच सायंकाळी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले। त्याचबरोबर वारणा समूहाच्या वतीने अमृतनगर इथल्या शिवपार्वती मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक उपक्रम पार पडले। परंतु या उपक्रमादरम्यान शिवभक्तांना महाकुंभ स्नानाची अनुभूती घेता यावी म्हणून प्रयागराजहून आणलेल्या पाण्यामध्ये इथल्या अभिषेकातील पाण्यामध्ये मिश्रण करून ते पाणी फवाऱ्याद्वारे शिवमंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकावर फवारण्यात आलं। त्यासाठी एका प्रतिकात्मक कलशाची उभारणी करण्यात आली होती। या कलशामधून शिवपार्वती मंदिरामध्ये दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या अंगावरती प्रयागराज मधल्या पाण्याच्या तुषाराची फवारणी अविरतपणे केली जात होती। आज या मंदिरामध्ये हजारो भाविकांनी शिवपार्वती दर्शनाचा लाभ घेतला। त्याचबरोबर वारणा नगर इथल्या नीलकंठेश्वर बागेमध्ये विशालकाय अशा शिवमूर्तीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। त्याचबरोबर या बागेमध्ये देखील आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने महाशिवरात्री निमित्त भाविकांनी या शिवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। एकूणच पन्हाळा तालुक्यात वारणा आणि कोडोली परिसरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।